सो आम्ही तर नाही येणार. जी मटेरियल आहे बघा, शूज वगैरे सेफ्टी हे माझं आपल्यासारखं मध्ये येते. चॅनल बघा, ओनर येते. ग्रिप धरा ना का कुंड वगैरे असं म्हणतात. कॅम्पिंग ट्रॅक्टरचा उपयोग म्हणजे बिडी प्यायला वापरतात, आपण नाही वापरत. 50ची मॅगीचा विषय सगळा. 50ची मॅगी, 50ची मॅगी. आता मी रडतोय हे ना, अश्रू वेगळे. हे दोन बघा हे नुसते कपल सारखे ना हे दाखवतात. हा चालना बघा, ती घर बघा. मसाला पास्ता नाही काय अंडर पॅन्ट आर्मर काहीतरी आहे. टाकलं पण बट त्याला आग लागली. गारटल्यात भयंकर. कॅम्पात अख्खं पाणी शिरलंय बाई, डग फुट्या झाले कॅम्प. हे गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग अँड न्यू एपिसोड. सो जस्ट गेटिंग. आज चाललेलो आहे आपण कॅम्पिंगसाठी डवळेश्वरला. बघू शकता ही पब्लिक आगमन झालेले, ऑफ रोडिंग गाडी आणि एक चेतक. सो आम्ही तर नाही येणार आणि आम्ही 4 जण आहेत. सेफ्टीसाठी पण जे लागणार सगळं घेतलेलं आहे. सो अजून हे बघा तुम्हाला दाखवतो कॅम्पिंगचं मटेरियल वगैरे. ही कॅम्पच्या काड्या, कढई आणि पाणी बॉटल. अजून 4 ते 5 लिटर पाणी आरामात घेतलेलं आहे. 5 लिटरचं कॅन घेतलेलं आहे. प्लस बॅगेत सगळं मटेरियल आहे आणि कॅम्पचा लागणारे सगळे कॅम्पची मटेरियल आहे बघा. शूज वगैरे सेफ्टी हे माझं आपल्यासारखं मध्ये येते. जाऊ दे, समजून घ्या. आणि हे बघू शकता ऑफ रोडिंग तुम्हाला गाडी दाखवतो. नवीन चॅनल चालू केलाय, त्याला पण सपोर्ट करा. हे बघा चॅनल बघा, ओनर येते. इज्जत मध्ये लाईक करा. चला आता ना जाऊया. उशीर पण झालेला, आम्हाला लवकर जायचं होतं बट काय करणार आहे, उशीर झालेला आहे. सो चला, ही गाडीवर जाणार आहे आणि चेतक घेणार आहे. सो बघा, अजितचं पण मोठं लॉक सेटअप बघा, एक नंबर. इथं आयफोन लावणार आणि ओके मध्ये विषय होणार आहे. आणि हे पण बघा, चटई वगैरे घेतलेलं आहे. चटई घ्यायची काय गरज नव्हती, त्याला तळवटे डायरेक्ट. सो काही विषय नाही. सो चला आता मटेरियल घेऊन जाऊया. गाईज, क्रेझी ऑफ रोडिंग. दिस इज 2 man शो अँड दिस इज 2 man. 2 गाड्या, किचन मध्ये गाड्या. लय दिवसात ऑफ रोडिंगला आले. इकडे बघा ना, दोघं गिटर घेतलेलं घेतले का? नाही घेतलं म्हणजे ते कसा दुखलाय. आपल्याला काय वाजवता येणार आहे का? स्वप्नील आणि अथर्व. आर्यन. सो गावात जाऊन मॅगी वगैरे घेऊ. अजून घ्यायची घेऊन आलोय. इथं जाता जाता पुढे इकडून जायचं ना. चला, आम्ही दोघच फक्त ना ऑफ रोडिंग करत चाललेलो आहे. बघा पूर्ण माळ आहे वातावरण. हे बघा, क्रेझी ऑफ रोडिंग. गाडीचा नादच नाही, ऑफ रोडिंग. इथं ना गाडी वर न्यायचंय का नाही ना, त्याचा विचार चाललाय. वरती ऑफ रोडिंग आहे, दाखवणार जर गाडीचे काय विषय. पायरम सोडलं ना, तिथून गाडी कशी चालवते. नाही, आपल्याला गाडी नाही इथून घालू डायरेक्ट आणि पायऱ्यांपासून नेऊ. शॉर्ट होईल. इकडे बघा, बांधले इकडे. हा, 15 झोपते. आपण कॅम्प टाकू, काय विषय नाही. हा, सगळी सोबत झोपणार असेल तर, नाही तर सगळी जण इकडे. ऐका नाही, अरे झोपायचंच नाही का? मुद्दा उतरा. मी तर काय झोपणार नाही असा विषय. ऐका ना, हे पूर्ण अजित करणार. ऐक, तो तिथून आहे ना, तिथून सगळं खाली. ऑफ रोडिंग तिथून आहे ना, तिथे कॅम्प लावला ना, तिथून सगळं खाली. तिथं लावले तरी काय विषय नाही. लाव की, काय विषय नाही तिथं. वरती फिरून येऊ, कॅम्प लावू. बरं घाला, चला. 1.5 मिनिटं झाला, उशीर आलाय. 1.5 मिनिटं झाला. इथं ऑफ रोडिंगचा विषय सगळा. काम 25 झालं पाहिजे. भयंकर गाईज, ऑफ रोडिंगची खरी इज्जत द्या गाडीला, इज्जत. होय भाई, टायर क्वालिटी आहे. ग्रिप धरा ना का, घाला डायरेक्ट बिंदास. फक्त ना इकडे टच होऊन नका देऊ. एकदा ग्रिप धरा ना. ऑफ रोडिंग. हो भाई, चढली गाडी. ग्रिप धरा. झाला लपट. मी धरले मागून. चला, हा, वडा. काय विषय नाही, वडा.
काहीच गाडी चढली आणि इथं लावायची का इथं? हा का इथं लावा हवा सोडा ना थोडी गाडी. का बरं ऑफ रोडिंग हवा सोडा. काहीच लिटरली ना आपल्याला गाडीची हवा सोडायची. नॉर्मल सोडा. गाडी इथं लावलेली ओके मध्ये. हे बघा हिरो एक्स प्लस चेतक जिंदाबाद महिंद्रा चेतक म्हणायचे आपण आणि स्प्लेंडर हिरो प्रो अंगवली स्प्लेंडर. गाई चला आता वरती जाऊया आणि इज्जत मध्ये आपण कॅम्पिंग उभा करूया. चला गाईज एवढे वर आलोय. कुठे इथं लावायचं कॅम्प? नाही नाही बाबा वर लाव. वरती लावू रे. हे बघा वज इज्जत मध्ये लोक आहेत. अजित व्लॉग शूट चाललाय. सो गाईज चला एवढं आपण थक चुके आहे ना गाईज. हिंदी नाही मारणार आपण मराठीच बोलणार. कसे मनसेदान का डेंजर असतो मग. चला गाईज तुम्हाला कळेलच मनसेदान का काय विषय आहे. पाय वगैरे धुवून घेतो. आपले शूज चप्पल वगैरे बाहेर काढले पाहिजे आणि पाय वगैरे धुवून घेतोय. बघा बादलीची सोय तर इथं 100% भेटून जाईल तुम्हाला. ही बादली घ्यायची डायरेक्ट विहिरीत कुंड वगैरे असं म्हणतात ह्याच्यात टाकले ना बाई पूर्ण भरून घ्यायची. बघा पूर्ण नाही भरलेलं आहे काठोकाठ भरलेलं आहे इथपर्यंत. सो हे पाणी काढलेलं आहे ना. आता आम्ही कॅम्पिंगची तयारी करणार आहे. हा बघू शकता मंदिरचं बाई क्रेझीच आहे. सो आता तुम्हाला साईडने व्ह्यू दाखवतो आधी. चला गाईज साईडने व्ह्यू दाखवतो दर्शन घेऊ इथं. चला बाई डोंगरावर फिरण्याची ना खरं सांगतो मजाच वेगळी. तुम्ही असं बसा घरी आम्ही तुमच्यासाठी व्लॉग काढतोय काय नाही विषय. हे बघा तुम्ही व्लॉग मध्ये आनंद घ्या आम्ही फिरून आनंद घेतो. तो हे बघू शकता डोंगर असा आहे. इथं बैठक वय असतं एकदम क्वालिटी केलेली आहे. सो इकडे बघू शकता हे मंदिर आहे. तुम्हाला हे मंदिर दाखवतो प्रथम. ह्यो मंदिराचा विषय असा आहे की हे बघा इथून आतमध्ये जायचं आणि तिथं वगैरे दर्शन वगैरे करायचं. हे बघू शकता आपलं तुळशी आहे इथं आणि मंदिराची बॅक साईड आहे बघू शकता. नाईटला जरा असं पृष्ठ दिसतंय जरा. तिथं पण महाराजांचं खोली वगैरे आहे तुम्हाला तिथं पण दाखवतो. सो चला हे बघू शकता इथं खोली आहे चेक द साऊंड आणि तिकडं पब्लिक आहे म्हणजे तिथं कॅम्पिंगचा विषय चाललेला आहे. इथं मंदिर आहे हे बघा. आणि सो कॅम्पिंग वगैरे आपण क्रेझीज करणार ह्या वेळेस 100% सक्सेस करणार आहे. आपण मॅगी वगैरे पास्ता वगैरे सगळं घेऊन आलेलो आहे. सो ते पूर्ण इज्जतमध्ये करणार आहे. आणि बघा कॅम्पचा कार्यक्रम चालला इथं. कॅम्प हातरलेला आहे आणि होय अरे त्या काड्या कुठे आहेत? काड्या खा त्या काड्या घ्या. काड्या काढायला लागत्या. काड्या असं काढलं की डायरेक्ट पडतात. काड्या नाही पडत आता पण निघत्याने दोरीने बांधलेले. सो कॅम्प वगैरे हातरून घेऊ आणि पहिलं आपल्या महादेवांचं दर्शन घेऊया. हर हर महादेव. चला आतमध्ये दर्शन वगैरे करून घेऊ. काहीच महादेवांचं नामस्मरण करून तर झालेलं आहे. सो आता कॅम्पिंगच्या तयारीला लागलो. बघू शकता आता बाहेर कॅम्पिंग उभा केलेली आहे. सो कॅम्पिंगसाठी जाऊया नाहीतर हे काम 25 करून टाकतील. चला कॅम्पिंग तयारी झालेली आहे. भयंकर आहे बघा कॅम्पिंग. याची कॅम्पिंगची तयारी चालू आहे आमची बघू शकता. आणि इथं आहे ना करणारा माणूस फक्त अजित दिसतो इथं आपल्याला. बाकी कोण दिसणार जे सगळे काहीतरी काटे वगैरे कार्यक्रम चाललाय इज्जत मध्ये. आणि हे बघा भाई मेड फॉर इंडिया. मेड फॉर इंडिया नाही मेड फॉर अजित. बघा भाई क्वालिटी मध्ये ना चूल केलेली. बघा कसं प्रॉपर कट केलंय. लावलंय मित्रांनो आता. सो हे बघा पेटतंय आणि आपण त्यासाठी लायटर आणलाय. हा लायटरचा उपयोग म्हणजे बिडी प्यायला वापरतात. आपण नाही वापरत पण लोक वापरतात. त्याचा उपयोग आम्ही कॅम्पिंग साठी केलाय. बघा क्वालिटी पेटलेलं आहे. घेऊन या कडे घेऊन या. कढई आण ना. तो ती कढई थांबा मी गाईच कढईचं काम आपल्याकडे. कढई वगैरे आणलेली आहे. सगळ्यात भयंकर माणसं आहेत. यांना काही घेणदेणच नाही. इकडे मॅगी होऊ नाही तर कच्ची खाऊ. हे बघा कच्ची मॅगी चालू ना. आतमध्ये बसलेत पब्लिक. आपलं शूट चालू आहे. ओ म्हणजे पेटलं इज्जत मध्ये पेटलं. आपल्याकडे लायटर आहे काय विषय नाही. नाच करतोय असं दाखवायला लागतंय. मित्रांनो माझ्या तोंडाला लय येते बोला. आता आपण काय बोलू शकत नाही. आता कॅमेरा चालू आहे. इज्जत आणि दुराडी झाले बाई इथं तर. दूर जाऊ द्या थांबा दूर जाऊ द्या.
हा मग पाऊस नाही लागत असं तर असा पाऊस इकडून येतोय ते चालला पण 50ची मॅगीचा विषय सगळा 50ची मॅगी हो 50ची मॅगी आणि 35 रुपयाचा पास्ता इज्जत डुप्लिकेट आहे डुप्लिकेट नाही ओरिजिनल मॅगी मॅगी कंपनीची मसाला मॅगी काय ये क्या है भाई ये चाइनीज है क्या चाइनीज है डुप्लिकेट आहे ती डुप्लिकेट आहे ही काय चायनीज आहे भाई, आपल्याकडे क्वालिटी विषय असते का पिटू दे जरा पाणी ओतून कार्यक्रम चाललाय एवढं हो भाई ते तर धूर चाललाय त्यात मोबाईल मध्ये आता धूर गेलाय मित्रांनो आता पण तरी पण काम चालू आहे आपलं लय नका पाणी होतो मॅगीसाठी पाणी टाकू आपण पण लय नका ना होतो जरा भाई असं वाटतात भाई रागात इज्जत मध्ये रागात विषय गाईज व्लॉगला आले टोरेज फुल नाच करते हे बघा आपलं फुटलंय आयफोन 128 GB बघू काय विषय झालाय नक्की काम 25 झालं भाई असं बघू किती इसलिए हम गालियां नहीं देते मैं गालियां नहीं दे सकता घरवाले देखते ये इज्जत मध्ये इज्जत मध्ये बोलतोय मी इज्जत मध्ये माझं चालू आहे इज्जत मध्ये आता मॅगी बनवलं तुम्हाला पुढचं गाईज हे बघू शकता मी रडतोय दादा बंद कर थोडं. रडतोय पुढचं बघू दे. हे ना अश्रू वेगळे आहेत जरा हे अश्रू ह्याचे आहेत ह्या धुराचे अश्रू आहेत सगळे काय म्हणायचे ओके सर भाई आपण तेल आणले बघा ह्यांना देऊ शकताय आपण तेल धराव हा धरा ना, घेतो. एक तेल घ्या आणि एक पाणी होता त्यामध्ये मॅगी टाका चमच्याने हलवा हा हल्लं जरा आणि आता मॅगी घ्या आणि मॅगी घेऊन काम 25 करून मॅगी तळून बिळून कार्यक्रम खाऊन टाकायचा मला एक कपल घावली चला तुम्हाला दाखवतो हे बघा एकच मिनिटात थांबा दाखवतो बाई काय बिडबिड करतात काय माहिती नाही झाडाखालीच बसल्यात दोघं पण हे बघा गाईज हे दोन बघा भाई येत बाई कोण आहे जबरदस्त विषय चाललाय बघ view. गाईज व्ह्यू View बघ ये पुढं ये बघ व्ह्यू बघा गाईज क्रेझी आणि बघा शकता ही साईडला दोन कपल आहेत आम्ही तिकडून गपची पाहतो चला आता आपण मॅगी बनवून घेतो काय कॅम्पात घेऊ का म्हणजे धमकी देतोय हॅलो भाई आपण मॅगी घेऊ ह्यांच्याकडे नादी लागता भाई हे नुसते कपल सारखे ना हे दाखवतात हा चालणं बघा ती घर बघा काय चाललंय भयंकर चाललंय चला आपण आता मॅगीकडे लक्ष देऊया या आजतले तर आपलंय भयंकर आहे बघा कसा बघते दिस इज मॅगी आणि हे बघा पॅकेट डुप्लिकेट मॅगी पण काय म्हणा गाईज खरं डुप्लिकेट आहे काय म्हणायचे डुप्लिकेट मॅगी दिली आपल्याला गाईज डुप्लिकेट मॅगी दादा लाईट चालू राहू दे हे बघा मॅगीचं आता आतमध्ये प्रस्थान करणार आहे आपण मॅगी उकळल पाणी पण उकळायला लागलेलं आहे अजून भरपूर काय करायचे आपल्याला पास्ता करायचे पास्ता ओके मध्ये पास्ता लिहिले पास्ता पण घेऊन आलो होतो मॅगी झाले की लगेच पास्ता करू येस जात एकदम पोटभर खाणार आम्ही आता पोटभर खाणार घेऊन आलो ए, ते लोबर्स बघा तिकडे दोघं बसलेले आहेत आणि उकळलं. भयंकर बसल्यात हे बघा तुम्हाला झूम करून दाखव हे बघा गाय ह्यांचा विषय हार्ड जरा लय बाबा भयंकर बसल्यात काय खरं नाही यांचं आली मॅगी बघा बाई मॅगी हो मॅगी का भात रे मॅगी भाई कारण शे डुप्लिकेट मॅगी ही डुप्लिकेट तर आहेच ना बाई काही खूप मेहनत करून फायनली मॅगी झालेली आहे मॅगी झालेली आहे आणि चूल नवीन आपण बघा कशी केली मेड फॉर अजय इज्जत द्या गाई झाला इज्जत आता तिथं जाऊ मस्त सगळ्यांना सर्व करू खाऊ पिऊ नंतर आपल्याला पास्ता बनवतोय पास्ता बनवायचा गाईज आपल्याला मसाला पास्ता ऐक ना आजी इज्जत मध्ये पास्ता वगैरे बनवून मॅगी झालेली आहे आणि एन्जॉय करून घेऊया लय भासते हाताला भयंकर लय भासते हाताला हा लय भासते बघूया रात्रीची कॅम्पिंग कशी होते जबरदस्त रिक्स आहे इथं रिक्स म्हणजे इथं हरणे वगैरे वाघ बीक सगळं फिरते इथं काहीच पास्ता बनवणार आहे आता आपण हे बघा इथं चमच्यात यार कडी खराबली नाही पाणी होय ते पाणी जर हलवा दुराळा बोलते दिसतोय दुराळा हे पास्ता ना पास्ता आणि दुसरं काय आहे दुसरं हे पण पास्ता हे मसाला पास्ता आहे हा आणि हे कोणता पास्ता आहे आपलं सॉरी चीज पास्ता आहे चीज पास्ता हे पण- बघा. मसाल्याचं होय बाय वाटाणा बिटाणा आहे त्यात तर हे खाली पडते राव चीज वाला आहे वाटाणा बिटाणा दिला नाही चीज वाला चुकते आता ते गाईज वाटाणा पण सुविधा केली भयंकर विषय ह्याच्यात काय काय होय ह्याच्यात पण वाटाणा आहे राव मसाल्याची कमी नाही पडली पाहिजे बरं का पण सगळा मसाला चीज वाला आहे. टाकायचं का नको रे देऊ टाक म्हणजे ती चौकशी असते त्याची चीज खाल्ले ना? नाही खाल्लं बर्गर पिझ्झा सँडविच खाल्लंय हा कळलं गाईज मसाला बघा कसला दिसतो बाई एक दिवस आपण सगळे मिळून कुठं जाऊ माहिती का कॅम्पर बर्गर खायला जाऊ कॅम्पस मग काय येडे हा
कॉर्न मका असते की मग असते कॉर्न असतो. पास्ता बाहेर झोपणार नाही मी, आतमध्ये झोपतो मार नाही का राहू सुटायला. असं का आपण गाईज तुम्हाला ओम्या दाखव का भयंकर अशी गाणी लावून बसला. हे बघा ओम्या कसली गाणी भयंकर लावल्यात. चला आपण तर पास्ता तयार करतोय बाय. इथं आज बायला ना फक्त आम्ही दोघं. हे बघा लाईक करा, लाईक करा, फॉलो करा, मॅगी टेस्ट करून बघू. मॅगी नाही पास्ता एक नंबर क्वालिटी झकास. आई शपथ हॉटेल अजित विकास. बघा पास्ता गाईज, दिस इज पास्ता टेस्टिंग. अप्रतिम अप्रतिम. आणि हे जे कोहली ब्लॉग या चॅनलवर बघा तुम्ही 100% बनवलेली आहे. अंडा मॅगी मी असते बनवतो. हा नाद खुळा गाईज हे जे कोळी व्लॉगला सबस्क्राईब करा. इज्जत मध्ये आता आम्ही पास्ता खायला तयारीत घेतो. आपला कॅम्प बघा इज्जत मध्ये बसलेला आहे तिथे. हो चला. एसके वगैरे इथं कार्यक्रम चाललाय. गाडी कसलं चमकते बाई. काय आहे ती लोगो. ओ भयंकर लोगो. अंडर आर्मरचा शर्ट आहे. अंडर आर्मर अंडर पॅन्ट आर्मर काहीतरी आहे. अंडर आर्मरचा ब्रँड आहे. ओके ब्रँड आहे. आता इथं पास्त्याची वाट बघणारे बघा कशी बसली. भाई पास्ता कधी भेटतो. काय करणार आता म्हणेन बाई मला तर मी विचार करत असं मला देतात का नाही. मी आपल्या साईडलाच बसतो बरं होईन. आणि भाई पहिली प्लेट घेतली पुढं. विचार करतोय भाई पास्ता देतोय का नाही. आधी प्लेट टाकली बरं का पुढं. आता वाटप चालू आहे. ही करून बघू दे, टेस्ट करून बघू. आता भाई ओ भाई पात्र गेला असतो ओढून. प्रथमेश म्हणतोय काय कसलं लागतंय. आयला लय बेकार दिसतंय. चला मॅगी नाही पास्ता. बघा आपल्याकडे नंबर आलाच येणारच होता. नंबर आपल्या पशीच येणार होता. येस की कसं वाटतंय पास्ता खाऊन. क्वालिटी हॉटेल आहे जे क्वालिटी झकास. बरोबर नाही ना. एक नंबर भाई. तुम्ही 100% ऑर्डर करा. 100% बनवून द्यायचं तुम्हाला पास्ता वगैरे सगळं. गाईज मॅगी वगैरे ना फिनिश केलेले आपण खाऊन. चला आता ना टेंट मध्ये जाऊया जरा. आणि बघा कढई ना जरा भिजाय टाकलेली आहे. अजितचा भाऊ प्रथमेश. अजित बघा आतमध्ये काहीतरी गडबड चालली बरं का. झोपायचं नियोजन चाललंय. ओ भाई साहेब अजित शेट काय चाललंय आतमध्ये. हे बघा असा कॅम्प आहे आपला. सो चला आजचं लागतं माहिती पूर्ण नाईटला शूट होणार आहे. मंदिराचं व्ह्यू हे बघा. आम्ही सगळे अशी भटकत फिरतोय नुसते. आणि यांचे फोटो वगैरे शूट चाललेले आहे. आणि गाईज तिथं बघा आपण धूर केलेला आहे. भयंकर तिथं आग लागलेली धूर केलेला आहे. सो चला तिथं जाऊन आपण शेकूया. चला अरे आग लागली राहू तिथे. आग लागली बघा. ते धुपायसाठी टाकलं पण बट त्याला आग लागली. गाईच बाहेर असताना भयंकर पाऊस आलाय. हे बघा आणि झोपडे आपली भिजते. आपण आले मंदिरात. ते बघा आधीच झोपलेली होती. इथे येऊन झोपणार आहे. आमची तर झोपच नाही होत. आता रात्रभर दोनदा उठलेले. पाऊस येत आहे परत आत बसले. अजित बाबा कुठं झोपलाय. कसं वाटतंय परजे झोपल्यावर. अंग नाही दुखत. गार लागत असेल राव खाली. बघा कसा झोपलाय. येस के अख्खे घारटलेत भयंकर घारटलेत. आम्ही तर रात्रभर घारटून काकडून असा वाकडा आलाय. आजित नाही एवढा ना. आजित एवढा जबरदस्त झोपलाय ना. आतमध्ये थंडी वाजते तरी सहन करतोय. आणि बघा कसा हसतोय. संघर्ष चाललाय गो. परचिवच पसारलाय डायरेक्ट. कसं म्हणतंय परची ती एवढी गार ना. परची एवढी गार आहे तरी एवढा मोठा संघर्ष. जाऊ दे आता बसाय काय नका झोप आपला. असा अंगाला गुंडाळून झोपा कडून संघर्ष दाखवा. काही जस्ट आता 5:30 वाजलेले आहेत. अजून पण सगळे गोधडी तिथे बघा. भयंकर येस की तिथं बसलेलं आहे शांत आपला. आपण लायटरची वाफ घेऊया बघा. गरम वाफ इथे क्रेझी. अजित भाई एवढं जबरदस्त संघर्ष चाललाय काय कळा ना. रात्रभर फक्त फरशी झोपलाय.
बाहेर कसं वातावरण आहे घर आणि पेटवायला पण नसेल ना काय बघायला लागेल. शेकोटी गेले पाहिजे. भयंकर गार झाले. अर्धी लोक अख्खी काकडून काकडून थंड पडलेत सगळे. तीच भागाशी आहे ना थोडा पाऊस आलता आणि त्यासाठी आपण ना आतमध्ये मंदिरात गेलतो झोपायला. हे बघू शकता हे मंदिर आहे आणि बघायचे का एवढा भयंकर असा कॅम्पवाला झालाय. हे बघा कॅम्पात अख्खं पाणीच पाणी शिरलंय बाई. डगफुट्या झाले कॅम्पात. लय भयंकर वाटोळ झाले कॅम्पाचं. सो आता काय आहे ना भाई मंदिर होतं म्हणून ना आम्हाला झोपायला भेटलं. पण तेव्हा वाजलेले 4. बट 4 वाजता असा भयंकर असा जरा पाऊस आला ना आणि हवा पण बघा एकदम भयंकर सुटलेली. गार वातावरण आहे. थोडं तुम्हाला ना व्ह्यू दाखवतो नाईटचं कसं आहे. आणि तिकडं महाराजांचं स्मारक पण आहे. सो ते तर तुम्हाला दाखवलं पण नसेल. सो इथूनच दाखवतो तुम्हाला. चला काहीच स्मारक बघा. बघ कसले भयंकर सुटले बघा. भयंकर अशी हवा सुटलेली आहे आणि तुम्हाला सिटीतला व्ह्यू दाखवतो. आपल्याला ना सनराईज बघायचा आहे. सो आता थोड्याच वेळाने सनराईज होईल. आता जस्ट 5:30 ते 5:45 वाजलेले आहेत. तो अजून ना अर्धा 1 तासात तर ना आरामात आपल्याला सूर्य दिसून जाईल. सो तुम्हाला तो व्ह्यू 100% दाखवणार बघा. आणि थोड्या वेळाने काय ऑफरोडिंग झाली तर ठीक आहे नाही तर नाही. कारण की भरपूर असा उशीर पण होऊ शकतो घरी जायला. आपल्याला सनराईज बघायचा आहे त्यामुळं. आणि सो बघू शकता रात्री ना कोणाचीच भौतिक झोप झालेली नाही. माझ्याशिवाय त्याशिवाय माझी तर झालेली आहे कॅम्पात असल्यामुळे. हवा पण नाही नीट आली काय. आणि हे जे मंदिरात झोपले होते ना जे मंदिरात ते मंदिरातले अख्खे ना थंडीने काकडलेत भयंकर अशी. मॉर्निंग झाली क्रेझी. बट इथं आपण तंबू सोडायला 3घच आहेत फक्त. SK वगैरे सोडतोय. आर्यन पण सोडतोय. आणि हे जरा जुगाड केलं तर रात्री 2 कांड्या कमी पाडलेल्या म्हणून. आणि आत्ता हा डे चालू झालेला आहे. सो नाईट तेवढी भयंकर बेकार गेली आमच्या आयुष्यातली पहिली एवढी भयंकर नाईट होते बघा. वातावरण टाईट मध्ये सगळं झालं. आता फक्त गुंडाळायचं. ओके गुंडाळून घेतो. कॅम्पिंग तर सक्सेस नाही झाली. जाऊ दे आता काय कशाचे झाले राव काय झाली की कॅम्पिंग आता. कायची तुझी कॅम्पिंग झाली होय. आतमध्ये बसला वाकडाच झालता काय जो वाकडा पूर्ण वाकडा होऊन झोपल्याला. त्याच्या अंगावर ना कपडे ना काय. कपडे होते बरं का गोधडी नव्हती. हे बघू शकता हा अर्धा किल्ला झालेला आहे. तो राहिलेला थोडा केलेला आहे. बट तो पहिल्यापासूनच अर्धा किल्ला होता. मग फोटोग्राफर तिथं नाद करते असं फिरायला लागते कडे घेऊन. गाईज आजचा व्लॉग इथं एंड करतोय बघा. ऑफ रोडिंग चेतक स्प्लेंडर इज्जत मध्ये. सो तिथं आपण कॅम्पिंग केली बघू शकता वरती. सो आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा. सो बाय गाईज अँड टेक केअर. राधे राधे. ऑफ रोडिंग बाय. चेक द साऊंड. गाईज हे बघा ऑफ रोडिंग.